झोपेतून उठल्यावर पहिलं पाऊल टाकताना, खूप वेळ उभं राहिलं तर, खूप वेळ चालणं झालं तर, टाच दुखते. ही तक्रार घेऊन हल्ली अनेक पेशंट्स क्लिनिकमध्ये येतात. म्हणून मी डॉक्टर अंजली, फिजिओथेरपिस्ट, हा व्हिडिओ खास टाच दुखत असताना घरच्या घरी काय काळजी घेता येईल आणि काय व्यायाम करता येईल याच्या मार्गदर्शनाचा बनवत आहे. मुळात टाचदुखी किंवा तळपाय दुखण्याचं कारण असं असतं, की आपल्या तळपायात जे स्नायू असतात, त्यांच्या ताकदीपेक्षा, त्यांच्या कपॅसिटीपेक्षा खूप जास्त प्रमाणात लोड त्यांच्यावर आणला जातो आणि याच लोडचं रूपांतर होतं पुढे जाऊन दुखण्यात. आता हा लोड कमी करायचा असेल तर, हे दुखणं कमी करायचं असेल, तर 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकतर तळव्याच्या स्नायूंची ताकद वाढवणं आणि दुसरं तर असे काही जीवनात बदल करणं, जेणेकरून त्याच्यावर लोड खूप कमी होईल. आता आधी आपण समजून घेऊ, तळव्याच्या स्नायूची ताकद वाढवण्यासाठी काय-काय व्यायाम करता येतील. पायाच्या पंजाची बोटं पकडायची आहेत आणि ती हळूवारपणे स्वतःकडे खेचायची आहेत. ह्याच्यामुळे पायाच्या पूर्ण पंजाला एक स्ट्रेच जाणवतो. हा एक्सरसाइज 30 सेकंदासाठी करायचा आहे आणि 3 वेळा करायचा आहे दोन्ही पायांसाठी, जसा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. पायाच्या पंजाखाली टेनिस बॉल ठेवायचा, पंजाने तो थोडा दाबायचा आणि मग पंजा त्याच्या पुढे मागे करायचा. तिसरा व्यायाम, यामध्ये दोन्ही पायांमध्ये साधारणपणे 1 ते 2 फूट गॅप ठेवून भिंतीसमोर उभं राहायचं आहे. मग पुढच्या पायाचा गुडघा फोल्ड करायचा आहे व मागच्या पायाची टाच उचलली नाही गेली पाहिजे. ह्याच्यामुळे मागच्या पायाचं जे काफ मसल आहेत ते स्ट्रेच होतात. ह्या पोझिशनमध्ये 30 सेकंद थांबायचं आहे आणि 3 वेळा करायचं आहे. तळपायाखाली एखादा टॉवेल किंवा नॅपकिन ठेवायचा आणि पायाच्या बोटाने तो गोळा करायचा. ह्याच्याने पायाचे छोटे स्नायूंची ताकद वाढते. शेवटचा व्यायाम, सरळ उभं राहून दोन्ही पायाच्या टाचा वर घ्यायच्या, खाली करायच्या. हा व्यायाम 10 वेळा करायचा. हे झाले तळपायाच्या स्नायूंची ताकद वाढवणारे आणि दुखणं कमी करणारे व्यायाम. या व्यतिरिक्त जीवनात काय काय बदल करता येतील? जसं मी गुडघेदुखीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, की सतत उभं राहणं टाळायचं आहे. जी कामं बसून होऊ शकतात ती बसून करायची. जी कामं उभीच राहून करायची असतात त्याच्यात मध्येच थोडं थांबून मध्येच बसायचं, परत उभं राहायचं, मध्येच बसायचं, पण सतत उभं राहणं टाळायचं. याबरोबरच तुमच्या चपला ज्या घरात घालता त्या, बाहेर घालता त्या, जे शूज आहेत ते एकदा चेक करा. त्याचे जे तळवे आहेत ते सॉफ्ट आहेत का? ते चपला, बूट तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहेत का? जर ते फार जुने होऊन त्याची झीज झाली असेल, तर त्याच्यात बदल करा. या प्रकारे असे सगळे बदल करा. जर तुम्हाला तरीसुद्धा दुखण्यात फरक पडत नसेल, तर नजीकच्या फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये नक्कीच भेट द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट थ्रू मला नक्की सांगा आणि टाचदुखीचा त्रास असलेले जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा.